लग्नगाठ. नेहा किचनमध्ये धावपळ करत विशालचा डबा चहा नाश्त्याची तयारी करत होती. विशाल आवरून डायनिंग टेबलकडे येत नेहाला म्हणाला, नेहा झालं ग माझं, उशीर झालाय आज जरा. ऑफिसमध्ये नाश्ता करतो मी, चहा तेवढा आण. नेहा किचनमधून नाश्ता चहा ट्रेमध्ये घेऊन येत म्हणाली, अहो सगळं तयार आहे, पटकन खाऊन घ्या. विशालची नजर नेहावर पडली. तोच क्षणभर तिला बघतच राहिला. न्हाऊन आल्यावरचे ते सौंदर्य अजूनही तिचे टवटवीत दिसत होते. तिच्या चेहऱ्यावर लटकणाऱ्या केसांचे बट, ते बोलके डोळे, नाजूक गुलाबी ओठ, चाफेकडी नाक, गव्हाळ वर्ण पण नाकी डोळी तरतरीत. तिचा प्रसन्न प्रेमळ चेहरा, तिने चोपून नेसलेली लाल काळ्या रंगाची साडी तिला अजूनच शोभून दिसत होती. विशाल तिला बघतच म्हणाला, ब्युटिफुल. ती लाजतच हातातला ट्रे डायनिंग टेबलवर ठेवत त्याची नजर चुकवत म्हणाली, नाश्ता करून घ्या पटकन, चहा पण गार होईल, उशीरसुद्धा झालाय ना. विशाल मात्र अजूनही तिलाच निहाळत होता. तिला बघतच म्हणाला, तू म्हणशील तर आज नाही जात ऑफिसला. काल रात्री आई बाबा भाऊ परत गेलेत, आज आपण दोघेच घरात. बोल काय म्हणतेस, नको का जाऊ मी. नेहा चोरून त्याला बघताच दोघांचीही नजरानजर झाली आणि ती लाजून चेहऱ्यावर हास्य आणून नजर दुसरीकडे फिरवत म्हणाली, पटकन आवरा, खूप सुट्ट्या झाल्या आहेत लग्नाच्या वेळी. विशाल नाश्त्याची प्लेट हातात घेत उत्तरला, छे बुवा, तुला रोमॅन्टिक होऊन विचारलं काय नी तू तर मला पळवूनच लावले. ती फक्त गालातल्या गालात गोड हसत राहिली. चहाचा घोट घेत विशाल तिला म्हणाला, आता आपण दोघेच असणार ना इकडे, मग तू साडीऐवजी ड्रेस घातला तरी चालेल. तशी साडीत तू अप्रतिम दिसतेस. नेहाने मान हलवून त्याला ड्रेस घालण्यासाठी होकार दिला. विशाल ऑफिसला निघाला. नेहा आणि विशालचे नुकतेच लग्न झालेले. नेहा ग्रामीण वातावरणात एकत्र कुटुंबात वाढलेली. तालुक्याला तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि लगेच आत्याने विशालचं स्थळ आणले. विशाल शहरात वाढलेला, जरा मॉडर्न विचारांचा, कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला. दोघे भाऊ, आई वडील असं चौकोनी कुटुंब. शहरी वातावरण बघून त्याला नेहमी वाटायचं आपली बायको अशीच मस्त मॉडर्न असावी. नेहाचे स्थळ त्याने पहिले नाकारले होते, पण आईबाबांच्या आग्रहाखातर तो कांदेपोहे कार्यक्रम अर्थातच तिला बघायला जाण्यासाठी तयार झाला. बघून यायचे आणि काहीतरी कारण सांगून तिला नकार द्यायचा असं त्याने मनात ठरवलं होतं, पण झालं वेगळंच. विशाल घरच्यांसोबत नेहाला बघायला गेला. दारात रेखाटलेली अप्रतिम रांगोळी बघताच नकळत तो पुटपुटला, वाह काय सुरेख रांगोळी आहे. नेहाचे वडील लगेच म्हणाले, अहो विशालराव, आमच्या नेहाने काढली आहे रांगोळी, खूप छान रांगोळी काढते ती, पेंटिंगसुद्धा मस्त करते. नेहाच्या घरच्यांनी पाहुण्यांची जोरात सरबराई केली. सगळे गप्पा मारण्यात व्यस्त असताना विशाल हॉलमध्ये लावलेल्या पेंटिंग निहाळत होता. मनोमन विचार करत होता, बापरे काय कला आहे हातात. मला वाटायचं गावात राहणाऱ्या मुलींना काहीच येत नाही. मध्येच तो स्वतःशीच हसला. नेहाचे वडील तिच्या आईला म्हणाले, नेहाला बोलावं ग चहा घेऊन. त्यांच्या बोलण्याने तो भानावर आला. इतकी सुंदर कला हातात असलेली नेहा कशी दिसते याची आता त्याला आतुरता होती. तिला नकार द्यायचं असं ठरल्यामुळे पूर्वी त्याने तिचा फोटोसुद्धा बघितला नव्हता. नेहा हातात चहाचा ट्रे हातात घेऊन बाहेर आली. उंच सळपातळ बांधा, गुलाबी रंगाची जरीकाठी, अगदी व्यवस्थित नेसलेली साडी, चेहऱ्यावर जराही मेकअप नसून केवळ नैसर्गिक सौंदर्य. तेजस्वी चेहरा, अर्धवट मागे घेऊन बांधलेले केस, कपाळावर इवलीशी टिकली, कानात मोत्यांच्या कुड्या, नाजूक मानेवरून खाली आलेला मोत्यांचा नेकलेस, हातात साडीला शोभेल अशा मॅचिंग बांगड्या. एखादी मराठी अभिनेत्री पुढे फिकी पडेल अशी ती दिसत होती. ती जशीच लाजत लाजत समोर आली तसाच विशाल तिला एकटक बघत मनातच म्हणाला, ब्युटिफुल. जितकी सुंदर कला हातात तितकंच सुंदर सौंदर्य. आता नकार द्यायचा की नाही कळत नाही आहे. घरच्यांनी नेहाला काही प्रश्न विचारले आणि दोघांना एकट्यात काही बोलायचे असेल तर अंगणातल्या बागेत बसायला पाठविले. नेहाच्या पाठोपाठ विशाल अंगणात आला. गेटमधून आत आल्यावर दोन्ही बाजूला मस्त सजवलेली बाग,
मधून घरात जायला रस्ता. बागेत दोघांसाठी 2 खुर्च्या आधीच ठेवलेल्या होत्या. पूर्ण घराभोवती कुंपण, त्यामुळे बाहेरून आतले सहसा दिसत नव्हते. अंगणाच्या मधोमध रांगोळी. सगळं बघून विशाल परत एकदा म्हणाला, खरंच अप्रतिम रांगोळी, पेंटिंग्स पण मस्त आहेत बरं का. आणि ही बाग, म्हणजे मला वाटलं नव्हतं गावात इतकं छान घर बाग असू शकते. नेहा बागेकडे बघत म्हणाली, थँक्यू. बाबा आणि मी मिळून ही बाग सजवली आहे. मला खूप आवडते बाग, फुलाफळांची झाडे. ओ इंटरेस्टिंग. इतक्या प्रकारचे गुलाब तर मी पहिल्यांदाच बघतोय. मस्त मेंटेन केली आहे खरंच तुम्ही ही बाग. आय लाईक इट. बाय द वे, मी विशाल, असं म्हणत त्याने हात पुढे केला. तिने साडीचा पदर हातात घेत त्याच्या हाताकडे नुसताच एक कटाक्ष टाकला. त्याला ते लक्षात येताच हात मागे घेत तो म्हणाला, ओह सो सॉरी. बरं आपण बसूया. तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला विचारू शकता. ती त्यावर लाजतच म्हणाली, मला काही सुचत नाही आहे, पण तुम्हाला काही विचारायचं? तो विचार करत म्हणाला, खरं पाहिलं तर मलाही अशा वेळी काय बोलावं कळत नाही आहे. आता तुमचं छंद मला कळालेच आहे. बाग, रांगोळी, पेंटिंग्स बघून. मला मात्र यातलं काहीच येत नाही, पण वाचन करायला खूप आवडतं. तुम्हाला आवडतं का वाचायला? ती लगेच म्हणाली, विल्यम्स शेक्सपियर यांचे बरेच नॉवेल्स मी वाचलेत. हिंदी मराठीही भरपूर साहित्य नेहमी वाचते मी. ते ऐकताच विशालला अजून एक धक्का बसला. तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला, काय सांगता? तुम्ही इंग्लिश साहित्यसुद्धा वाचता? सॉरी, पण मला वाटलं. पुढे त्याला काय म्हणायचे तिला कदाचित कळाले. ती म्हणाली, हो, मला सगळंच वाचायला आवडतं. इंग्लिश, हिंदी, मराठी. आता मात्र विशालला खात्री पटली की गावात राहणाऱ्या मुलीविषयी आपला मोठा गैरसमज होता. त्यांच्यातल्या कला, हुशारीला योग्य मार्गदर्शन, संधी मिळत नसेल म्हणून कदाचित त्या मागे पडतात. पण शहरात राहणारेच हुशार, कलावंत, रसिक असतात असं नक्कीच नाही. दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या. नेहा लाजत लाजत एखादं वाक्य बोलत होती आणि विशाल मात्र एक एक विषय काढत गप्पा मारत होता. आता विशालचा नकार द्यायचा विचार बदलला. घरी आल्यावर त्याला सतत ती बाग, रांगोळी, पेंटिंग्स, त्या साहित्य विषयावर असलेली तिची सखोल माहिती सगळं आठवत होते. खरं तर सगळं काही डोळ्यांसमोर दिसत होते. आईबाबांना त्याने त्याचा होकार सांगितला. दोघांचे महिनाभरातच लग्न आटोपले. विशालचे आई वडील, भाऊ दुसऱ्या शहरात, तर विशाल नोकरीनिमित्त दुसरीकडे राहायला होता. नवीन लग्नानंतर नवीन घर सेट करायला म्हणून सगळेच नेहा विशाल सोबत आलेले. विशालची सुट्टी संपली आणि तो कामावर रुजू झाला. 2 दिवसांनी आई, बाबा, भाऊसुद्धा परत गेले. आता घरात दोघेच राजा राणी. आज पहिलीच सकाळ दोघांची एकत्र आणि एकांतात. विशाल ऑफिसला गेल्यावर नेहाने घर सजवायला घेतलं. सवयीप्रमाणे मंद आवाजात रेडिओवर गाणं सुरू होते. त्यामुळे कसं एकटेपणा जाणवत नाही, शिवाय कामाचा उत्साह टिकून राहतो, असं तिचं मत. एक एक गोष्ट अगदी विचारपूर्वक मांडणी करीत तिने सर्वात आधी हॉल सजवला. तिच्या हाताने बनवलेली पेंटिंग्स, जी रुखवंतात सोबत आणलेली, ती हॉलमध्ये मुख्य भिंतींवर अगदी शोभून दिसत होती. बाल्कनीत छान बाग करायची म्हणून मनातच प्लॅनिंग सुरू होतं. दिवसभर मोठ्या हौसेने घर सजविताना एक नजर मात्र घड्याळाकडे लागली होती. कधी एकदा विशाल घरी येणार असं तिला झालं होतं. सायंकाळी लवकरच स्वयंपाक आवरून फ्रेश होऊन ती विशालची वाट बघत होती. दारावरची बेल वाजली तशीच ओढणी सावरत तिने दार उघडले. तिला बघताच विशाल म्हणाला, काय राणीसाहेब, सकाळी शब्द काढला नाही की तुम्ही ड्रेस घालून तयार? छान दिसते आहेस. ती लाजत थँक्यू म्हणाली. हॉलमध्ये येताच विशाल म्हणाला, क्या बात है, किती छान सजवलंयस तू. ती पेंटिंग बघून मला आपल्या कांदेपोहे कार्यक्रम आठवला. काय कला आहे तुझ्या हातात. आणि हो, भाजी एकदम झक्कास झालेली बरं का. सगळ्यांनी कौतुक केलं आज भाजीचं. आम्ही सगळे मिळून खातो ना डबा, तेव्हा टेस्ट केली सगळ्यांनी, तितकंच मला चिडवलंही. असं भरभरून कौतुक ऐकताना ती मनोमन खूप आनंदी होत होती. ती पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्याजवळ आली. तसंच ग्लास हातात घेत दुसऱ्या हाताने त्याने तिला मिठी मारली. ती लाजून चूर झाली. मंद आवाजात गाणे सुरू होते. कुछ ना कहो, कुछ भी ना कहो, क्या कहना है, क्या सुनना है, मुझको पता है, तुमको पता है,
समय का ये पल थम सा गया है और इस पल में कोई नहीं है, बस एक मैं हूँ, बस एक तुम हो, कुछ ना कहो, कुछ भी ना कहो. असाच गोड्या गुलाबीने दोघांचा संसार सुरू झाला. नेहाने नोकरी करण्याची इच्छा त्याला बोलून दाखवली. त्याने तिच्यातल्या कलेचा मान राखत तिला स्वतःचे पेंटिंग क्लासेस सुरू करण्यासाठी पुरेपूर मदत केली. हळूहळू तिला त्यात यश मिळाले. चांगला प्रतिसाद मिळाला. सोबतच तिने दिलेल्या पेंटिंग्स विशालच्या मदतीने ऑनलाईन विकायला सुरुवात केली. तिचा या सगळ्यात छान वेळ जाऊ लागला. शिवाय त्यातून पैसाही मिळायला लागला. आज त्यांची पहिली मॅरेज ॲनिव्हर्सरी होती. कामाच्या भाराने विशालला सुट्टी मिळाली नाही, पण सायंकाळी लवकर घरी यायचं ठरवून तो ऑफिसमध्ये गेला. परत निघताना त्याचा फोन आला होता. तशीच नेहा सगळी तयारी नीट झाली की नाही यावर कटाक्ष टाकू लागली. नेहाने मस्त घरात वेगवेगळ्या गुलाबाच्या फुलांचे गुच्छ, पाकळ्या, मेणबत्त्या, दोघांचे फोटो हॉल आणि बेडरूममध्ये लावून रोमॅन्टिक वातावरण तयार केले होते. छान लाल रंगाचा लॉंग वन पीस घालून ती तयार झाली. त्याच्या आवडीचा मेन्यू बनवून डायनिंग सजवीत कॅन्डल लाईट डिनरची तयारी अगदी मस्त केली. हॉलमध्ये केक, गुलाबांच्या फुलांचा गुच्छ टेबलावर ठेवला. बेल वाजली तशीच लाजत जाऊन दार उघडले. विशालला एक सुंदर अप्सरा समोर असल्याचा क्षणभर भास झाला. घरातून येणारा एक मनमोहक सुगंध दरवळत त्याला प्रफुल्लित करत होता. तो घरात येताच सगळी तयारी बघता क्षणी त्याला कौतुकास्पद शब्द सुचत नव्हते. तिच्या डोळ्यात बघत तिला सुंदर नेकलेस, गुलाबांच्या फुलांचा गुच्छ गिफ्ट देत म्हणाला, हॅपी ॲनिव्हर्सरी नेहा, आय लव्ह यू. तिने ते हातात घेत रिप्लाय दिला, हॅपी ॲनिव्हर्सरी, आय लव्ह यू टू. तो फ्रेश होऊन आला. तिच्या मेहनती केलेल्या सजावटीने मनातून कौतुक केले. दोघांनी रोमॅन्टिक गाणे लावून मस्त कॅन्डल लाईट डिनर केला. नंतर तिच्या हातात हात घेत युरोप ट्रिपचे तिकीट दिले आणि म्हणाला, लग्नानंतर सुट्ट्याअभावी आपला हनीमून राहिला होता ना, आता जाऊयात. लवकरच तयारीला लागायचं आहे. तिला एखादं स्वप्न बघितल्यासारखे वाटत होते. आनंद कसा व्यक्त करावा तिला कळत नव्हतं. त्याच्या मिठीत शिरून ती भावना आनंद व्यक्त करीत होती. त्यानेही तिला घट्ट मिठी मारली. त्या रोमॅन्टिक वातावरणात गाणेही तसेच सुरू झाले. जब भी ख्यालों में तू आए, मेरे बदन से खुशबू आए, महके बदन में रहा जाए ना, तेरे बिना जिया जाए ना. एकेकाळी नकार दर्शविण्याचे प्लॅनिंग करून नेहाला बघायला गेलेला विशाल आता तिच्या प्रेमळ रेशमी बंधनात अडकला. लग्नानंतर दिवसेंदिवस दोघांची लग्नगाठ अजूनच घट्ट होत गेली. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.